कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणू लागले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं. तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके. ते मी नाव घेत नाही. हे बघा ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अंबादासजी, यामध्ये मी आपल्याला सांगतो, हे जे निसर्ग आहे आणि निसर्ग जो आहे त्याच्यासमोर आपल्याला आपण किती काय केलं तरी सुद्धा आपण टेंगणे आहोत. परंतु निसर्गाचा तडाखा कमी जाणवेल, जीवितहानी कमी होईल यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे आणि तो केला आहे. परंतु काही जसं पावसामध्ये बेडकं डराव करतात तसं राजकीय बेडकं देखील डराव करायला लागले. आणि 25 वर्ष या मुंबई महापालिकेमध्ये मिलिंद जी आहे तिकडं 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता असताना या ठिकाणी काय परिस्थिती होती आपल्याला माहीत आहे. आपण सगळे साक्षीदार आहोत. आणि मी काय खोटं बोलणार नाही, मी का कोणावर म्हणजे चुकीच्या पद्धतीने हे करणार नाही. तर दररोज या मुंबईच्या बद्दल, महाराष्ट्राच्या बद्दल जे रोज बाहेर ऐकतोय, सभागृहामध्ये खाली ऐकतोय, इथे ऐकतोय, ज्या टीका ज्या पद्धतीने करतायत त्यात तथ्य तर असलं पाहिजे, खरं तर असलं पाहिजे. आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून काय झालं तुम्हाला माहीत आहे यापूर्वी देखील. आता मी ते राजकारणामध्ये जाऊ इच्छित नाही, परंतु एक उदाहरण मी मिलिंदजी तुम्हाला सांगू इच्छितो. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही साक्षीदार आहे. 26 जुलै 2005 26 जुलै 2005ला ते अतिवृष्टीचं दृश्य आठवा. या ठिकाणी बाळासाहेबांच्या बद्दल कोणतरी बोलत होतं इकडे. अरे बाळासाहेबांना एकटे सोडून 5 स्टार हॉटेलला कोण गेलं सांगा बरं? सभापती महोदय, म्हणजे
काय आहे, आता जे लोक बोलतात त्यांना जुनं थोडं आठवून आपल्याला माहिती करून दिली पाहिजे, विसरतात. आणि म्हणून वारे ताज ते कुठे होतं ते माहिती आहे आपल्याला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सत्तेत असो नसो जनतेच्या सेवेमध्ये सदैव असतो. घरी बसले नव्हते. फेसबुक लाईव्हवाले आम्ही नाही, फेस टू फेसवाले आहे. फील्डवर काम करणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी खोटी सहानुभूती दाखवणारे आम्ही नाही आहे. आणि म्हणून सभापती महोदय, या ठिकाणी 25 वर्षामध्ये या मुंबई महापालिकेमध्ये काय परिस्थिती झाली आपण पाहिलेलं आहे. आणि त्याचीच फळं आज आपण भोगतोय. जी कामं 25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे ती मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं त्याचं काही निर्णय STP साधे नव्हते. मिलिंदजी बरोबर आहे. 7 STP सुरुवात केली आपण. असंच पाणी वाहत होतं. बंटीजी, प्रदूषित पाणी समुद्रात, तिथं आता STPचं काम 1-1.5 वर्षामध्ये STP तयार होतील. समुद्रामध्ये जाणारा प्रत्येक थेंब हा ट्रीटमेंट होऊन जाणार आहे. हे का करू शकले नाहीत? आज खड्ड्यांचा प्रवास का केला 25 वर्ष लोकांनी? का अपघात झाले, का मृत्यू झाले, याचा लेखाजोखा कोण मांडणार, याचा हिशोब कोण देणार? आणि म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते देखील आम्ही या ठिकाणी केलेले आहेत. मिठी नदीच्या गाळामधलं मिठी नदी तर एकदमच फेमस आहे. आणि त्याच्यामध्ये देखील करोडो रुपये गेले गाळामध्ये. पण ते काय मिठी नदी आता ती आपण साफ करतोय. आणि म्हणा ते काय कोण तो काय दिनू काय कोण आहे हा, गणपती बाप्पा मोर्या बोलायचं नाही, काम द्यायचं दिनू मोर्याला. आता दिनू कहा गया पता नाही मुझे. आणि सभापती महोदय, सांगण्याचं तात्पर्य आहे की जे आता दोष देत आहेत याच्या पाठीमागे जबाबदार कोण? आणि म्हणून सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर देखील अनेक मराठी बांधवांनी आपलं रक्त सांडलं. याच कर्नाटकच्या महाराष्ट्रद्रोही परवा सीमावासी आले होते. आपण होते ना, सीमावासी आले, काय व्यथा सांगत होते? झोडपतात, बोर्ड लावून देत नाही, मराठी कागदपत्र देत नाहीत, कोणाला येऊन देत नाहीत. काय चाललंय? अरे मंत्र्याला पण येऊन देत नाही. हे काय पाकिस्तान आहे? हा देशाचा एक भूभाग आहे. आणि अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे करतात. तर त्या महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्र्यांना बोलवून त्याला शाल आणि बुके देण्याचं पाप कुणी केलं? त्याचे फोटो आलेत. आणि म्हणून हे जे काय आहे, यांची बाळासाहेब असते तर असं केलं असतं का? का सुनील शिंदेजी, बाळासाहेब असते तर असं केलं नसतं. आणि म्हणून नाही कसं. आणि म्हणून परवा सीमा प्रश्नी बैठक झाली. त्या ठिकाणी तुम्ही वैयक्तिक कोणी आपल्याला घेऊ नका आपल्यावर. अरे समोर तुम्ही आहात तर तुमच्याशी बोलणार ना. इथे काय विरोधी, काय शत्रू थोडे आपण. त्यामुळे सभागृहामध्ये आपण लोकांच्या सेवेसाठी आलेलो आहोत, जनतेच्या सेवेसाठी आलो. या ठिकाणी सीमा प्रश्नाच्या बैठकीनंतर पवार साहेब खाली जाता जाता तिकडे आले. त्यांना कोणाशी त्यांच्या लोकांशी बोलायचं होतं. माझ्या दालनामध्ये आले आणि मी वरती कॅबिनेटला होतो. मला माहीत पडलं तिकडे पवार साहेब आलेत. आता ज्येष्ठ नेते पवार साहेब आता आपले तिकडे बसले दालनात. मी ताबडतोब गेलो. त्यांना आपली संस्कृती आहे, शाल श्रीफळ दिलं. अरे काय किती मिरच्या, किती पोटदुखी, किती मळमळ, किती जळजळ, काय? अरे काय मी जलुशील चालणार नाही, जमाल गोटा पाहिजे. आरोग्यमंत्री हे बघ तुझं आता काय एवढं, आता इतक्या वर्ष 4 वर्ष झालेत, ते काहीतरी द्या त्यांना इलाज. 50 वेळा सभापती महोदय मुख्यमंत्री देवेंद्रजींकडून जाऊन त्यांना बुके देऊन लोटांगण घालून सगळं भेटतात. आम्ही कधी देवेंद्रजींनाही विचारलं नाही आणि देवेंद्रजींनी देखील मला विचारलं नाही. आमच्या दोघांना एकमेकावर विश्वास आहे. अरे जे लोक जे अशा पद्धतीने काही विचार करतात ते स्वतःची फसगत करतायत. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो, पवार साहेब एक ज्येष्ठ नेते आहेत.
आमची संस्कृती आहे, महाराष्ट्राची परंपरा आहे, ही विकृती कसली आहे? काय घाणेरडं ही आपली संस्कार परंपरा आहे. किती खालच्या थरावर बोलणार तुम्ही? किती खालच्या थरावर? जेवढे खालच्या थरावर बोलाल तेवढे खाली 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 खड्ड्यात उतरत जाणार. आणि म्हणून आपलाच खड्डा होताय. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, देवेंद्रजी आणि आम्ही आमच्यामध्ये किती काही तुम्ही काय प्रयत्न काड्या घालायचा प्रयत्न केला तरी काय होणार नाही. अरे आमचा अजेंडा काय आहे? या महाराष्ट्राला पुढे नेणं, या महाराष्ट्राचा विकास करणं, या महाराष्ट्राची प्रगती करणं, या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हे आमचं आहे. आणि म्हणून मी सांगतो, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे. पानी की तरह ये दोस्ती हमारी, पानी की तरह दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे. अरे काही लोक आहेत ना, मनामध्ये त्यांच्या उकळ्या फुटतात. अरे ह्यांच्यामध्ये काहीतरी काय चालू नाही. आम्ही रोज एकमेकांशी बोलतो, एकमेकांशी संपर्क असतो आमचा. कुठे काय झालंय, कुठे काय करायचं आहे, हे सगळं आहे. आमचा अजेंडा स्वार्थ नाही, आमचा अजेंडा परमार्थ आहे. लोकांना मदत करणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून कालपर्यंत सभापती महोदय राम भक्तांना हरामखोर म्हणणारे आज रामरक्षा म्हणू लागले. श्रीकांतनी एका दमात बोलून टाकलं होतं, हनुमान चालीसा, सत्ता असताना दाम आणि सत्ता गेली की राम. सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असं हा प्रकार आहे. आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा. आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली. हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली. त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती, म्हणाले असतील लायटरने लंका जाळली. अरे तुम्ही महाविकास आघाडीचे पाटील साहेब सांगा तरी. आता रामानंद सागरला परत ते रामायण सांगायला लावू का? अरे याच्यामध्ये अंबादास एकदम त्याला पूर्ण इतिहास माहित आहे. आणि म्हणून काय बोलतील याचा नेम नाही. आणि मी नेहमी सांगतो, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. आता त्यांना कळलंय आणि म्हणून ही उपरती सुचलेली आहे. आणि म्हणून हनुमान चालीसा म्हणणाऱ्या आमदार खासदारांना जेलमध्ये कोणी टाकलं? आणि म्हणून मी सांगतो, आपल्याला देखील नावं घेत नाही मी, तुम्हाला उगाच नोटीस बिटीस यायला नको. हा संध्याकाळी विचारलं होईल कसं जाऊ घेतलं तुमचं. नहीं म्हणजे ऐसे लोगों से रखना दूरी जिनके मुंह में राम और बगल में छुरी. इसलिए मैं बता रहा हूं. सही है, सही है. अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये जे झालं, नको जाऊ दे. अयोध्येत राम मंदिरामध्ये जे झालं त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. राम भक्तांना अतिशय वेदना झालेल्या आहेत आणि यावर कठोर चौकशी, कठोर कारवाई होते आहे. मोदीजी आणि योगीजी कुणालाही सोडणार नाहीत. ते जेलमध्ये तुरुंगात खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितोय की जे टीका करतायत त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये
दानपेटी लुटण्याचं पाप केलं तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? का दिले नाहीत? मी बोलतोय त्याच्यावर पुरावा म्हणून बोलतोय. हे बघा, सिद्धिविनायक मंदिरात अनागोंदी कारभार आणि याच्यामध्ये म्हटलंय सिद्धिविनायकाला धोके आणि तिकडे खोके, ते मी नाव घेत नाही. हे बघा, ही बातमी आहे, हे मी बोलत नाही आहे. मनसेचे किल्लेदार यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे त्यावेळेस हे केलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे, मी खोटं बोलणार नाही. आणि सिद्धिविनायकाच्या दानपेटीवर डल्ला मारणं हे आपलं हिंदुत्व आहे का? सावरकर यांना माफीवीर म्हणणाऱ्यांच्या मांडीवर बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकणे हे आपलं हिंदुत्व आहे का? साधूंची हत्या झाली तेव्हा मूग गिळून बसणं हे आपलं हिंदुत्व आहे का? मतांसाठी दहशतवाद्यांना प्रचार सभेत फिरवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवणं हे आपलं हिंदुत्व आहे का? अरे भाई, हा, मुंबईत पण मुंबईत झालंय तो एक कुठला मजा हे होता तो, कुठली ती कोणाची ती होती ना, ती सजवली ती खबर नाही इथलं मुंबईमध्ये याकूब मेमन. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मतांसाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाणं किती योग्य आहे? सभापती महोदय, इथं मतांसाठी जनाब बाळासाहेब ठाकरे असं लिहिलेलं कॅलेंडर तयार करून वाटण्याचं काम आणि त्याला समर्थन करण्याचं काम कुणी केलं असेल एवढ्या थराला? आणि तुम्ही काय आता हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे? हिंदुत्व आम्हाला शिकवत आहे? विचारात हिंदुत्व या परपसाय या, आचरणात हिंदुत्व, नमस्कार, संस्कारात हिंदुत्व, मगाशी तुमची आठवण काढली मी, श्वासात हिंदुत्व, हृदयात हिंदुत्व आणि रक्ताच्या कणाकणात हिंदुत्व. सभापती महोदय असावं लागतं. हिंदुत्व हे काय टी शर्ट आहे का बदलायला, कधी काढला कधी बदलला, असं नाही होत. आणि म्हणून या ठिकाणी विधानसभेत देखील हिंदुत्व स्वीकारलं, हिंदुत्वावर बोललो, ही आमची चूक झाली असं म्हणणारे देखील या सभागृहाने पाहिलेले आहेत. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय, त्याच्यामध्ये काही तडजोड नाही. आणि म्हणून जे आपण बोलतो त्याचं पुढं मागे वळून पाहिलं, आत्मपरीक्षण केलं तर नक्की या सगळ्या ज्या काही चुका आहेत ते आपल्या लक्षात येतील. सभापती महोदय, मिसिंग लिंकवर देखील खूप चर्चा या ठिकाणी झाली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. काही लोक म्हणाले मिसिंग लिंक अख्खा कोसळला. काही लोक म्हणाले याच्यात एवढे पैसे खाल्ले. मी सांगतो, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल आहे. आज आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. ठीक आहे, ती दरड आली वरून आणि त्यांनी ती कमान जी आर्च आहे, ती आर्च जी आहे ती खाली आली. टनेलला, मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही. ताबडतोब साफसफाई झाली. मी अनिल गायकवाड यांच्या संपर्कात होतो, वसईकरच्या संपर्कात होतो आणि वाहतूक सुरूही झाली. त्यामुळे काही लोकांनी जे काही एवढं आकाश तांडव एक केलं की मिसिंग लिंक बघा, एवढा मोठा मिसिंग लिंक, सगळ्या जाहिरातबाजी झाली, क्रेडिट घेतलं मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदेनी आणि पडला. अरे मिसिंग लिंक पडला,
का त्याची कमान पडली, किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. मिसिंग लिंक एवढा विक्रमी पाऊस होऊन देखील मिसिंग लिंकला परब साहेब कशाचाही धोका नाही. आणि जगातला सगळ्यात रुंद असलेला हा टनेल आहे. तो लोणावळा लेकच्या खाली 1000 मीटर खालून जातोय. आणि जो वायाडक्ट आहे हा देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट आहे. तिथे बघा खोल दरी किती आहे, काय चॅलेंजेस होते. तिथल्या ज्या अधिकाऱ्यांनी हे बनवलेलं आहे त्यांना अभिनंदन केलं पाहिजे. त्यांचं चॅलेंजिंग जॉब होता. कितीतरी लोक काम सोडून गेले. हवा एवढी तेज हवा यायची, त्या हवेच्या झोकामध्ये काम करता येत नव्हतं. हां ठीक आहे, तो जो काही दगड आला, पाण्याचा एवढा प्रवाह होता आणि तो येईल इकडे असं कोणी म्हणजे मिसिंग लिंक तर काय, मिसिंग लिंकला काही झालेलं नाही आहे. मिसिंग लिंक आता गाडी तुम्ही पाटील साहेब तिकडून गेला असाल ना, आता चालू झाला आहे तो, आता जाणार तुम्ही तिकडून, त्यामुळे तो चालू आहे. आणि म्हणून ज्यांनी याच्यात काम केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. या मिलिंद नार्वेकरला त्यांचंही अभिनंदन करतो मी. खरं बोलायची हिंमत दाखवली त्यांनी मिसिंग लिंकच्या बद्दल. एक ध्यान में रखो, सत्य परेशान हो सकता है लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है. आणि म्हणून मी त्यांनी ट्विट केलं, पण काय लोक ट्विट करत होते, ठीक आहे. पण एक मी दुःख या गोष्टीचं आहे की हे जे काही आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही का आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्यांची बदनामी नाही आहे. परब साहेब, ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही विदेशातून लोक येत आहेत. कसा हा मिसिंग लिंक झाला, कसा वायाडक्ट उभा राहिला. ठीक आहे, त्या पाणी आलं, फ्लो आला आणि त्याची कमान जी आहे ती बाहेर लावलेली आपण ते डेकोरेशन सारखं करतो, फसाड टाईप, ते खाली आले. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रू ही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपले विरोधी पक्षातले सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील, ते करत असतील. पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करतायत त्यांना आपण काय म्हणणार. काही लोकांनी तर म्हणाले हे देशाचे शत्रू आहेत. मोदीजींच्याबद्दल जाऊन बाहेर प्रदेशामध्ये देशाची बदनामी करतात, आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात. आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्रद्रोही म्हणायचं आम्ही त्यांना? हे महाराष्ट्रद्रोहच होऊ शकतो. आणि म्हणून हे राज्याचे दुश्मन जे आहेत त्यांना माझं सांगणं आहे, तुम्हाला नाही, त्यांना माझं सांगणं आहे, कुठलाही प्रकल्प आपला जर झाला बदनाम तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही ना, मंत्र्याची नाही. दरड कोसळली, तिथला खासदार, कुठे राज्य सरकार, त्याच्यावर कारवाई करा, त्याची बदनामी करा, असं आम्ही केलं नाही कुठं. सभापती महोदय, सतेज पाटील साहेबांनी मिसिंग लिंकसाठी 50% खर्च वाढ झाली असं आपण म्हणालात. डॉक्युमेंट ऑनलाईन आहेत की नाहीत हे आपण प्रश्न उपस्थित केलात. पण मी आपल्याला सांगतो, या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26%, मंजूर रकमेच्या 10% देखील कमी. ही वस्तुस्थिती आहे, ही तपासून घ्या. लपवाछपीचा काय विषय येत नाही. मी इथे सभागृहात बोललोय आणि मी इथे बोलल्यानंतर मी जे बोलेन ते तपासून घ्या. कागदपत्रे NIC पोर्टलवर उपलब्ध आहेत, ती देखील आपण पाहावीत, वाचावीत. हा प्रकल्प
अत्यंत गुंतागुंतीचा, मी मगाशी म्हणालो तांत्रिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक आहे. आणि म्हणूनच मिसिंग लिंकची खरी परिस्थिती आपण पाहिली तर मला वाटतं थोडी माहिती घेतलीत तर आपल्याला याच्यातलं चॅलेंज काय, आव्हान काय हे आपल्याला कळेल. आणि ज्यांनी केलं त्यांचं कौशल्य देखील आपल्या लक्षात येईल. जे झालेलं आहे त्याचं समर्थन आम्ही बिलकुल करत नाही. ताबडतोब ते सुरू झालं पाहिजे, मार्ग खुला झाला पाहिजे, याचं काम केलं आम्ही ताबडतोब. एकदा तर दरड कोसळली, मी मंत्री होतो तर स्वतः जाऊन तिथे थांबलो होतो. मी आमचे त्या दिवशी पण राजे होते, शिवेंद्र बाबा तिकडं गेले होते. या सतेजजी, या प्रकल्पामुळे मुंबई पुणा 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर सगळंच. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी 1 कोटी रुपयाचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे. आणि म्हणून हा प्रकल्प जो आहे हा गेम चेंजर प्रकल्प आहे असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सभापती महोदय, हा रस्ता जो आहे मुंबई पुण्याचा, जेव्हा मुंबई पुणे हा द्रुतगती मार्ग झाला, गडकरी साहेबांनी केला त्यावेळेस बाळासाहेबांच्या संकल्पनेतून, त्यावेळेस देशातला हा ॲक्सेस कंट्रोल पहिला रस्ता होता. आणि मुंबई पुणे हा ॲपडाऊन लोक रोज करू लागले. IT पार्क वाढले, सर्व्हिस इंडस्ट्री वाढली, मोबाईल इंडस्ट्री वाढली, तिकडे रिअल इस्टेट बूम झालं, किती प्रगती झाली. एक रस्ता काय करू शकतो. आणि आता या मिसिंग लिंकमुळे देखील त्याच्यामध्ये आणखी फायदा होईल आणि मग या सगळ्या क्षेत्राला त्याचा फायदा होईल. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की ज्यांनी ज्यांनी हे काम केलं आहे त्यांना सल्यूट केला पाहिजे. आणि ज्यांनी आरोप केलेत त्यांच्याबद्दल देखील मी एक सांगू इच्छितो की इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, इल्ज़ाम लगाने से पहले आईना देखा होता, सच की रोशनी में अपना चेहरा भी नजर आया होता.